नमस्कार, मी प्रीती. स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि लवकरच मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार येत आहे. वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणाऱ्या व्रत वैकल्याला फार महत्त्व आहे. तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो, कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे. मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, घरामध्ये सुख शांती लाभते. आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे. श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करेल. तर नेमके हे व्रत कसे करावे ते आपण आता जाणून घेऊयात. तर पहिला गुरुवार येत आहे 27 नोव्हेंबर या दिवशी. तर या दिवशी पहाटे लवकर उठावे, आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा. अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी. त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं अवश्य काढावी. यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे. माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान, करवंदाचे पान हे तुम्ही वापरू शकता. यानंतर कलश स्थापन करावा. सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करावी. यानंतर लक्ष्मीची पूजा करावी. कलशाला हळद कुंकू लावून कलशात दुर्वा, एक नाणं आणि सुपारी ठेवावी. विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळे किंवा काही ठिकाणी पंचपत्री देखील कलशावर ठेवली जातात. त्यानंतर एक नारळ ठेवावा. चौरंगावर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मीचे श्रीयंत्र असेल तर ते ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरं, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करावे. असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पण वेळ नसेल तर साध्या सोप्या पद्धतीने केले तरीही चालते. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दिवा लावून घ्यायचा आहे. अगरबत्ती देखील लावायची आहे आणि लक्ष्मी मातेला फुले वाहायची आहेत. इथे तुम्ही बघू शकता श्री महालक्ष्मी महात्म्य हे पुस्तक मी ठेवलेले आहे आणि त्यातीलच कथा आपल्याला वाचायची आहे. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकतात की कलशाला जो नारळ लावलेला आहे त्याला अशा प्रकारे मुखवटा देखील आजकाल लावला जातो. बऱ्याच प्रकारचे छान छान असे मुखवटे बाजारात आपल्याला मिळतात. ते देखील आणून तुम्ही अशा प्रकारे लावू शकतात किंवा नसेल किंवा नाही लावला तरीही चालतं, नुसता नारळ ठेवला तरीही चालतं. आणि अशा प्रकारचे कलशाभोवती लावण्यासाठी वस्त्र देखील मिळतात किंवा तुम्ही ब्लाउज पीस पासून बनवून ते देखील इथे लावू शकतात आणि नाही लावलं तरीही चालतं. तसेच तुम्ही महालक्ष्मीला दागिन्यांनी देखील सजवू शकतात. इथे तुम्ही बघू शकतात की मी मुखवट्याला कानातले घातलेले आहेत, गळ्यातले देखील घातलेलं आहे आणि गजरा देखील ठेवलेला आहे. नथ देखील तुम्ही घालू शकतात. इथे मी नथ घालायचे विसरले होते. संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करावी आणि दिवा लावावा. घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवावा. पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकतात. मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे. तर कधी कधी 5 गुरुवार येतात आणि कधी 4च येतात. तर यंदा आपल्याला 4 गुरुवार आलेले आहेत आणि उद्यापनाचा दिवस आहे 18 डिसेंबर म्हणजे शेवटचा गुरुवार. उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलवून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक, 1 केळी, 1 रुपया देऊन हळदी कुंकू द्यावे किंवा तुम्ही कुमारिकांना बोलवून त्यांचे पूजन देखील करू शकतात. तर हे व्रत करताना नेमकी कुठली काळजी घ्यावी ते आता आपण पाहूयात. व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार करू नये. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी, दूध किंवा फळांचे सेवन करावे असे म्हटले जाते. पण जर ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फराळाचे इतर पदार्थ देखील खाऊ शकतात.
रात्री कुटुंबासह उपवास सोडताना मिष्टान्न व फलहाराचे भोजन करावे. पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं. एखादी अडचण आल्यास हे व्रत तुम्ही इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे, परंतु उपवास स्वतःच करावा. या दिवशी वाद भांडण करू नये, बोलताना चुकीचे शब्द वापरू नये. आपल्याला जी महालक्ष्मी व्रताची कथा ऐकायची आहे किंवा वाचायची आहे ती सुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही ती चेक करू शकतात. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तसेच आपल्याला ऑनलाईन देखील महालक्ष्मीचे छान छान मुखवटे मिळतात. त्याची लिंक सुद्धा मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही ते चेक करू शकतात. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.